राम मित्रांनो, आपण मिस्टर वडील आणि आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण जात आहे मोनदेवीला। तर मित्रांनो, आज आपल्याला जायचं होतं मोनदेवीला। मग काय सगळे पोट्टे एका ठिकाणी जमले काढल्या मग गाड्या लगेच पाग अशा गाड्या होत्या, तर एक नंबर चालणाऱ्या गाड्या होत्या। मग निघाले मोनदेवीच्या रस्त्यानं, म्हटलं चलो मोनदेवी जाणं आहे। भाऊ गाडीवर का बसले? चालला मी टाटा टाटा करता तुम्ही तर? मैं पुरायला गाडी नाही येत बरं का, गाडी निश्चित होती, मी पुढे जातो। अच्छा भाऊ, आता आम्ही चष्मा घ्या तिथे सुधवायला थांबलेले। आपल्याकडे जे तापी नदी कसे वाहत येते, तापी नदीच्या पुलावर आले। म्हटलं चला पुढे जाऊ आपण, व्हिडिओ काढत होते तिथपर्यंत भाऊ म्हणे थांबा म्हणे, मी तुमच्या कॅमेराला बघतो। म्हटलं बाई गावाकडची हरियाली काय म्हणता बाबली। मग पवन भाऊने म्हटलं आमचा व्हिडिओ घ्या हो। पवन भाऊ नाही आम्ही इथं घेऊ म्हणे, पण आमचा व्हिडिओ घेणार पडे। म्हटलं विषय का भाऊ, घेतो ना तुमचा बी। मग पवन भाऊंचा व्हिडिओ काढणं चालू करला लगेच। पवन भाऊ म्हणे चांगला घेता म्हणे। म्हटलं मग चांगलाच येईन आपला व्हिडिओ। मग पहा कसं नेचर होतं, एकदम भारी तर मोनदेवीकडे एकदम भारी असं थंडगार हवा होती। पियुष भाऊ म्हणे थांबा म्हणे, मी तुमचा व्हिडिओ काढतो म्हणे। म्हटलं काढा वाढा, तुम्ही बी काढा म्हटलं व्हिडिओ आता। पियुष भाऊ थांबा नाही तुमची ब्लॉग बंद करतो म्हणे। म्हटलं नाही हो, आता कसं करता तुम्ही। पाय इकडं मोनदेवी कशा मस्त पाडं होते, एकदम झाडं वगैरे, नेचर म्हणजे नेचर एक नंबर मोनदेवीचं होतं। मग काय आपले पोट्टे म्हणे नेचर फोटा काढा म्हणे। मग पटापट आपले फोटो काढले। मग आपण पहा कसे जंगलात जाऊन बसलो होते। म्हटलं तुम्ही करा काही बी, मी बसतो आरामात आता इकडे। पोट्ट्यांना फोटो काढले। आपण फायनली मोनदेवी पोहोचलेले आणि बाजूबाजूला व्ह्यू एकदम भारी रस्ता होता। मग आपल्याला लगेच पोट्टे आले, आपण मोनदेवीवरती पायऱ्या चढायला लागले लगेच। फोन भाऊ म्हणे मी तिकडनं चढतो म्हणे दुसरीकडून। म्हटलं चढा भाऊ, मग आता दुसरीकडून चढा तुम्ही। आम्ही लगेच सगळेजण निघाले। पियुष भाऊ म्हणे व्हिडिओ काढतो म्हणे मागून। कसं भाऊ मग मंदिर? चांगलं आहे, चांगलं आहे, एक नंबर आहे। काय वाटलं तुम्हाला परिसर, कसा वाटला मंदिराला? चांगलं आहे, मला अतिशय आवडला आहे। एक नंबर आहे का बिलकुल? मग एक नंबर। आता आपल्याला वरती चढायचंय पटापट। पहा आता वरती काय चढताय, सगळं थकलेले। तुम्ही पाहू शकता इथे कसं चढावं लागतंय। मित्रांनो ट्रॅकिंग इथे चालू आहे, बाकीचे मित्र खाली उतरत आहे, बाकीचे येत आहे अजून। हे बघा मित्रांनो, तर आपले अर्धे मित्र खाली पोहोचलेले, अर्धे अजून ट्रॅकिंग करताय, वरती येत आहे खाली। आमचे पियुष भाऊ व्हिडिओ काढताय। मग काय उतरले खाली, निघाले घराच्या रस्त्याला। म्हटलं चलो घर।